आणि याच्याही पलीकडच्या कुटुंबियांना सांगतो की तुम्ही तुमच्या ज्या शंका आहेत, समस्या आहेत, त्या बीडच्या एस पी साहेबांना सांगा. बीडचे एस पी साहेब कोणाचीही कदर करणार नाहीत आणि गृहमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात उल्लेख करा. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा तुम्ही अर्ज एस पी साहेबांना करा. त्या पद्धतीनं तुमचा सगळा तपास आणि तुमच्या मागण्याची सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आम्ही पण घेऊ आणि आम्ही तुमच्या सोबत आहेत. कसलीही कुटुंबाने काळजी करू नका. या संदर्भात आपण कमी कारण हे जरा मॅटर मला किचकट दिसतंय. जर पोलीस PSI खोकडी का काय तो जर तपास व्यवस्थित करत नसला, परळीवाल्याचा ऐकून दबाव आणणार असला, तर मुख्यमंत्र्यांना आम्हालाही त्यांच्या कानावरती टाकावं लागणार आहे. कारण माझं पहिल्यापासूनचा स्वभाव, इथं नोकऱ्या मिळत नाहीत, कोणाची नोकरी घालायची नाही, पण नोकरी मिळाल्यामुळे जर माझं असेल तर मला जिरवता येतो आणि मी आत्तापर्यंत खूप जिरवलेले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात तरी त्याचं ऐकून हे कोण खोकडी फाकडी हे कोण येते PSI FSI यांनी नीट राहावा. कारण तुमची जबाबदारी गोरगरिबांना न्याय देणं, गोरगरिबावर दहशत निर्माण करणं हे तुमचं काम नाही आहे आणि तुम्ही ते काम करू नका. पण हे सगळं मुख्यमंत्र्याच्या कानावरती उद्या संध्याकाळपर्यंत 100% टाकलं जाणार आहे. पाटील ते काय, फडणवीस साहेबांना आम्ही तेच वारंवार सांगतो, तुम्ही 10 दुसरे चांगले सांभाळा, गुंड सांभाळायचं थोडं बंद करा. अजितदादाच्या पक्षाकडून त्या परळीला त्याला न्याय दिला जातो, त्या धन्याला त्याच्याकडे